छत्रपती संभाजीनगर शहरातील फर्दून अर्देसर दोर्डी उर्फ बाबा खर्जन हे नाव गेल्या 2 दिवसांपासून राज्यभरात चर्चेत आहे. 1990च्या दशकातील डॉन अशी त्याची विशेष ओळख होती. गेल्या महिन्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर 10 जुलैच्या भल्या पहाटे मिटमिटा परिसरातील 1.5 एकरच्या परिसरातील त्याच्या आलिशान बंगल्यावर शहर गुन्हे शाखेने धाड टाकली. त्यात 5 कोटींहून अधिकची रोख रक्कम, 30 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने, बंदुका, काडतुसे, रायफली, वेगवेगळे चाकू अशी शस्त्रास्त्रे तसेच विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या अशा प्रकारचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. जवळपास 28 तास चाललेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा करत असून कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या बेहिशोब मालमत्तेबाबत आयकर विभागाला ही माहिती दिल्याचं कळतंय. पण बाबा फर्जन कोण होता, त्याच्या मृत्यूनंतर मिटमिट्यातील त्याच्या बंगल्यावर कारवाई कशी झाली आणि या प्रकरणातून कोणती खुलासे समोर येत आहे त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, 1990च्या दशकात बाबा नावाने ओळखल्या जाणाऱ्या बाबा फर्जनचा छत्रपती संभाजीनगर शहरात मोठा दबदबा होता. 1986 ते 88च्या दंगलीमध्ये बाबा फर्जनचा सक्रिय सहभाग राहिला होता. त्याने एक हिंदू नेता म्हणून त्याची ओळख निर्माण केली होती. या काळात त्याच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न, अपहरण, मारहाणीचे गुन्हे दाखल झाले होते. 90च्या दशकात सुरुवातीला तो कामगारांसाठी मैदानात उतरला, म्हणून काही काळ तो कामगार नेता म्हणूनही ओळखला जाऊ लागला. पण यातून पुढे तो उद्योजकांच्या संपर्कात आला आणि कामगारांचं हित सोडून उद्योजकांचं कसं भलं होईल यासाठी मेहनत घेऊ लागला. त्यासाठी त्याने कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला, त्यांची आंदोलनं मोडीत काढली आणि स्वतःचं गुन्हेगारी वर्तुळ मोठं केलं. यासाठी काही उद्योजकांचा पाठिंबा असल्याने त्याने औद्योगिक क्षेत्रात देखील स्वतःचा दबदबा निर्माण केला. एका उद्योजकाने त्याला बाबा हे नाव दिलं आणि त्यानंतर तो डॉन बाबा फर्जन म्हणून पुढे आला. डॉन म्हणून वावरत असताना त्याच्याकडे काही राजकीय नेते, उद्योजकांची कायम उठबस असायची. त्याला देण्यात आलेल्या अनेक भेटवस्तू, पैशांची बंद पाकिटे, बॅगा आजही कारवाई दरम्यान बंगल्यात दिसून आल्या. फर्जनने 1990 मध्ये विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. शहरातील जमीन व्यवहार, मोठ्या आर्थिक उलाढालींमध्ये फर्जनचा थेट हस्तक्षेप असायचा. यावरून त्याची स्वतःची इमेज किती पॉवरफुल होती हे आपल्याला लक्षात येईल. मंडळी, मिटमिट्यातील त्याच्या आलिशान बंगल्यावर जी कारवाई झाली त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की बाबा फर्जन हिंदू नेता होता. सामान्यांना उपयोगी पडणारा नेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. त्याच्याकडील बंदुकी परवानधारी आहे. पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई का करण्यात आली, या कारवाईला 28 तास का लागले, किती रोकड मिळाली, आणखी काय मिळालं याचे सीसीटीव्ही फुटेज घेतले असतील तर त्यातील सत्य बाहेर येईल. तसेच ज्या घरात कोणी राहत नाही त्या घरावर छापा टाकण्याचं कारण काय, असे अनेक प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केले. मंडळी, बाबा फर्जन मागील 35 वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून वेगळा राहत होता. त्याची पहिली पत्नी गुजरातची असून तिच्यापासून त्याला 2 मुले असल्याची माहिती समोर आली. बाबाने पहिल्या पत्नीला रागापोटी भर पावसात घरातून हाकलून दिलं होतं. त्यानंतर ती 2 मुलांसह कुठे गेली, कुठं राहते हे आतापर्यंत बाबाच्या निकटवर्तीयांनाही माहित नव्हतं. पण आता ते पुण्यात राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून बाबाच्या संपत्तीला आता कायदेशीर वारस मिळाल्याचं देखील बोललं जाते. दरम्यान, पहिल्या पत्नीपासून वेगळा झाल्यानंतर तो मिटमिट्याच्या बंगल्यात शीला नावाच्या एका महिलेसोबत राहत होता. गेल्या काही वर्षांपासून या बंगल्यात त्याने स्वतःला बंदिस्त करून घेतलं होतं. कारण होतं मधुमेहाच्या आजारामुळे त्याच्या पायाला झालेलं इन्फेक्शन. पण त्यासाठी तो हॉस्पिटललाही जात नव्हता, कारण हॉस्पिटलला गेलो तर घरात लपलेल्या खजिन्याची माहिती बाहेर पडेल अशी भीती त्याला होती. त्यामुळे नंतर त्याची प्रकृती खालावत गेली. शेवटी एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं. पण त्याचा आजारपण हाताबाहेर गेल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. वयाच्या 81व्या वर्षी गेल्या महिन्यातील 13 जूनला त्याचा मृत्यू झाला. बाबा फर्जनने आपल्या शेवटच्या क्षणीही उपचारासाठी इतरांकडे पैशाची मागणी केली. हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी त्याच्या मित्राने जर्मनीहून पैसे पुरवले असल्याचं कळतंय. यावरून बाबाच्या आयुष्याचा शेवटच्या टप्प्यात देखील कुणावरही विश्वास उरलेला नसल्याचं बोललं जातंय. बाबाने आपल्या आलिशान बंगल्यावर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल 56 सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. या सगळ्या कॅमेऱ्यांमध्ये नेमकं काय घडतंय हे बेडच्या समोरच ठेवलेल्या टीव्हीवर तो पाहायचा. पण या कॅमेऱ्यांचा DVR देखील आता गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय. मंडळी, बाबा फर्जनचं रोहिला गल्लीत वडिलोपार्जित एकरहून अधिक जागेवर घर आहे.
सोबतच मिटमिट्यातील 1.5 एकराहून अधिक जागेवर असलेला आलिशान बंगला आहे. या दोन्ही बंगल्यांची किंमत आज घडीला 20 कोटीच्या वर असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय बंगल्यात आढळलेली रोख रक्कम, दागिने, शस्त्रास्त्र यांची एकूण किंमत 5.5 कोटींपेक्षा अधिक आहे. महत्वाचं म्हणजे बाबाने आणखी मालमत्ता कुठे लपवून ठेवली असेल का, हे आता एक कोडच राहू शकतं, अशी परिस्थिती आहे. मंडळी, 10 जुलैला बाबा फर्जंदच्या आलिशान बंगल्यावर धाड टाकल्यानंतर पोलिसांनी तेथून शिलाबाई नावाच्या महिलेला ताब्यात घेतलं असून ती बाबा फर्जंदची दुसरी पत्नी असल्याचं तिनं सांगितलंय. या बंगल्यात ती तिच्या एका बहिणीसोबत राहत होती. ती मूळची पैठण तालुक्यातील असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी पुढील चौकशीसाठी शिलाला ताब्यात घेतलंय. पण या सगळ्या कारवाई दरम्यान एक सर्वात मोठा प्रश्न समोर येतोय, तो म्हणजे पोलिसांनी टाकलेला छापा किंवा केलेली कारवाई इन कॅमेरा झालेली आहे का? कारण एवढी मोठी कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली, त्यामुळे जेवढी मालमत्ता पोलिसांनी जप्त केली ती नक्की तेवढीच होती का? पैशांची मोजणी आणि पंचनाम्यासाठी 28 तासे का लागली, असेही प्रश्न निर्माण होत आहे. बाकी गुन्हे शाखेने जप्त केलेला मुद्देमाल शनिवारी 11 जुलैला छावणी पोलीस ठाण्यात आणला. त्यावेळी ठाण्याचं मुख्य गेट पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. सर्वसामान्य तक्रारदारांना देखील नंतर यायला सांगितलं होतं. त्यामुळे पोलीस ठाण्याला अक्षरशः छावणीचं स्वरूप मिळालं होतं. याशिवाय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फर्जंदच्या मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरातच पोलिसांपर्यंत ही माहिती कशी काय पोहोचली, असाही प्रश्न विचारला जातोय. तर संपत्ती लुटण्यासाठी त्याच्या जवळच्या काही व्यक्तींनी महिनाभर केलेला अंतर्गत कट कारस्थानाच्या वादातून ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान 10 जुलैच्या पहाटे 4:30 लाच पोलिसांनी बाबाच्या बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात नेमकं काय काय जप्त केले त्याची सविस्तर यादी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यावरून बाबाकडे असलेल्या संपत्तीची आता जोरदार चर्चा रंगलीये. बाकी या प्रकरणात पुढे आणखी काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असेल. तोपर्यंत गेल्या 2 दिवसात समोर आलेल्या माहितीवरून तुम्हाला नेमकं काय वाटतं, यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.